आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी इथून कुठेतरी लांब निघून जाते। ही पैशांची बॅग द्या माझ्याकडे। नाही देणार। अहो तुमच्या भल्यासाठीच सांगतोय मी, तुम्ही असे पैसे घेऊन बाहेर नाही पडू शकत। ही बॅग इतरांना धोक्याचं आहे, अडचणीचं आहे, त्यामुळे ही बॅग राहू द्या माझ्याकडेच। कशावर तुम्ही ही बॅग घेऊन पळून जाणार नाही? मी का जाईन? मी शब्द दिलाय का नाही तुम्हाला? मी शब्द नाही मोडणार। ते काही नाही, आतापर्यंत तुम्ही खूप काही केलं माझ्यासाठी, पण आता बस। मी इथून कुठेतरी लांब पळून जाते। ही बॅग घेऊन द्या बरं इकडे। तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? अहो तुम्ही इथून बॅग घेऊन बाहेर पडणार, घराला कुलूप लावणार, मग शेजाऱ्यांना डाऊट येणार, ते इथे येणार, दार बंद काय म्हणून पोलिसांना बोलवणार, पोलीस घरात घुसणार, त्यांना डेड बॉडी दिसणार, तिजोरी दिसणार, तिजोरीत पैसे नाही, मग संशय तुमच्यावर नाही येणार। दागिने आणि पैसे घेऊन नवऱ्याचा खून करून बाई बेपत्ता, एक दिवस लागणार नाही पोलिसांना तुमच्यापर्यंत पोहोचायला। आयुष्यभर जेलमध्ये सडत बसावं लागेल। नाही तसं असेल तर दरा हे घे बॅग। नाही नाही नको, मला जेलमध्ये नाही जायचं, नाही जायचं मला जेलमध्ये। हाय ना, म्हणूनच म्हणतोय राहू दे 2 दिवस माझ्याकडे बॅग। नाही, ही बॅग इथून कुठेच जाणार नाही। तुम्ही सुद्धा मला सोडून कुठेच नका जाऊ प्लीज। मला असं एकटीला या अवस्थेत सोडून नका जाऊ। मला कळत नाहीये काय करू ते, मला गरज आहे तुमची। प्लीज बस सोडून जाऊ नका मला प्लीज। जाऊ नका म्हणजे मला जावं लागेल, लग्न आहे माझं, घरी पाहुणे रावळे जमल्यात, विधी चालल्यात लग्नाच्या, मला असं इथे नाही थांबता येणार हो, जावं लागेल। ऐका ना, मला खरंच खूप भीती वाटते। यांची अशी डेड बॉडी आतमध्ये, नाही नाही काय घडलं माझ्या हातून? मी वेडी होऊन जाईल। तुम्ही करा ना यांचं काहीतरी प्लीज। हो मी काय करू? बॉडी सडू नये म्हणून त्याला बर्फात ठेवली पाहिजे, बर्फ लागल। आमची आईस फॅक्टरी आहे। मग फोन लावा फॅक्टरीत, मागून घे बर्फ। अहो पण इतका बर्फ कशासाठी लागतोय? काय कारण सांगणार? हां गावातल्या दूध डेअरीमध्ये पाहिजे म्हणून सांगा, लावा फोन। माझा फोन